अहिल्यानगरच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये एका महिलेच्या नावावर परस्पर मतदान झाल्याचा आरोप होतोय। त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। मीनाक्षी चव्हाण या महिला मतदानासाठी केंद्रावर दाखल झाल्या असता अधिकाऱ्यांनी त्यांना तुमच्या नावावर आधीच मतदान झाले असं सांगितलं। मतदान केंद्रात बसून जर दुसऱ्याच व्यक्तीला माझ्या नावावर मतदान करता येत असेल तर ही निवडणूक आहे की तमाशा? प्रशासन झोपेत होतं का, असे संतप्त सवाल त्यांनी यावेळेला उपस्थित केले। मी राहणार मीनाक्षी शिवाजी चव्हाण आहे, राहणार समतानगरची। हे माझे आयडी प्रूफ आहे। ह्यांनी मला आल्या सांगितलं की तुमचं मतदान झालंय म्हणून, पण माझं मतदान झालंच नाही। मी आलेच नाही सकाळपासून। हे माझे बोटं कुठं शाई नाही, शिक्का नाही, काही नाही। आणि यांनी मला सांगितलं तुमचं मतदान झालंय, आता आम्ही काही करू शकत नाही। प्रभाग क्रमांक 17 मधून उमेदवारी करतोय आणि जे आज मतदानची प्रक्रिया चालू आहे त्या मतदानाची प्रक्रियेत लोंढेमाळा सोनेवाडी या ठिकाणी बोगस मतदान भरपूर प्रमाणात चालू आहे। कारण की मतदार जे आले अजून नाही तरी मतदान झालेलं आहे त्यांचं। आणि जर हे असे जर होत असेल तर उमेदवारी करायची का नाही, किंवा आमचा जर सत्तेधाऱ्यांनी वाढेल समजा सरकार आहेत त्यांनी काय काय ठोक पाऊल उचलणार आहेत ती? जर असं होत असेल तर मग इलेक्शन घेतलेलं बरं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।